Hello my dear children, last period we have begin 2.3 मार्क ट्वेन नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण प्रत्यक्ष सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण पाहिलं मार्क ट्वेन 2.3 वॉर्मिंग अप चिटचॅट क्विक थिंकर्स वॉर्मिंग अप चिटचॅट आणि त्याच्यानंतर क्विक थिंकर्स हे जे काही पॉईंट्स होते हे जे काही मुद्दे होते त्यांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केली आणि त्याच्यानंतर आज आपण प्रत्यक्ष हे जे लेसन आहे 2.3 मार्क ट्वेन कारण हे सेल्फ स्टडीचा भाग आहे, सेल्फ स्टडीचा लेसन आहे, हे स्वयं अध्ययनाचा पाठ आहे. तरी आपण हे जे पाठ आहे या पाठाविषयी माहिती जाणून घेत आहोतच. हे लक्षात ठेवायचं आहे की 2.3 2.2 अँड 2.3 हे जे 2 लेसन्स आहेत हे रिड्यूस करण्यात आलेले आहेत. हे अभ्यासक्रमातून यावर्षी फक्त कमी करण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तरी आपण हा जो लेसन आहे मार्क ट्वेन नावाचा जो लेसन आहे त्याविषयी याआधीच आपण वॉर्मिंग अप चिटचॅट याविषयी सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे आणि त्याच्यानंतर आज आपण प्रत्यक्ष हे जे लेसन आहे या लेसनविषयी माहिती जाणून घेत आहोत. मार्क ट्वेन एका व्यक्तीचं नाव आहे. तो व्यक्ती कोण आहे ते आता प्रत्यक्ष आपण हे जे लेसन आहे या लेसनच्या माध्यमातून जाणून घेतच आहोत. कारण दिस लेसन इज अ ह्युमरस लेसन, इट इज अ व्हेरी फनी लेसन. म्हणजेच हे जे लेसन आहे मार्क ट्वेन हे विनोदी, फनी, ह्युमरस पाठ आहे, लेसन आहे आणि ते आपण प्रत्यक्ष या पाठाच्या माध्यमातून माहिती जाणून घेत आहोतच. 2.3 मार्क ट्वेन. चला तर विद्यार्थ्यांनो, तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे आणि त्या पाठ्यपुस्तकावरील जे पृष्ठ क्रमांक 43 आहे त्याच्यावर हा लेसन दिलेला आहे. युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 43 ओपन करा आणि त्याच्यानंतर आज आपण प्रत्यक्ष या लेसनला सुरुवात करीत आहोत. बघा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 43. बघा या ठिकाणी मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल Langoran Clemens, a popular American writer. The Mark Twain was the pen name of Samuel Langoran Clemens, a popular American writer. Pen means what? पेन म्हणजे पेन नाही, ती पेन नाही बरं का. पेन मीन्स इट इज अ निकनेम असंही म्हणतात. टोपण नाव. पेन म्हणजे काय? टोपण नाव. सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स, अ पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय, रायटर म्हणजे काय? लेखक, अमेरिकन रायटर, लेखक. मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगोरन क्लेमेन्स, अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स यांचे टोपण नाव. मार्क ट्वेन हे टोपण नाव आहे आणि त्यांचं खरं काय नाव आहे? सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स. म्हणजेच मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स यांचे टोपण नाव. मार्क ट्वेन हे कोणाचे टोपण नाव आहे? सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स यांचं टोपण नाव आहे. आलं का लक्षात? मार्क ट्वेन हे टोपण नाव आहे कोणाचं? सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स यांचं. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. ही वॉज फेमस म्हणजे काय? लोकप्रिय किंवा प्रसिद्ध. फॉर हिज ह्युमरस म्हणजे काय? फनी किंवा विनोदी. स्टोरीज कथा, नॉवेल्स कादंबरी, अँड अदर रायटिंग. अदर म्हणजे इतर, रायटिंग म्हणजे काय? लिखाण. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. की विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. म्हणजे कोण? मार्क ट्वेन हे टोपण नाव आहे आणि त्यांचं खरं नाव काय आहे? सॅम्युअल लांगोरन क्लेमेन्स. लक्षात ठेवायचं आहे की विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. म्हणजे कोण? मार्क ट्वेन. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन म्हणजे काय? संभाषण. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडत असे. कन्व्हर्सेशन, वीट म्हणजे काय? मार्मिक किंवा मग व्यवहार ज्ञान असंही त्याला म्हटले जाते. वीट किंवा चातुर्य, बुद्धी चातुर्य असंही म्हटले जाते. हिज रेडी वीट शोन
शोन म्हणजे एक अर्थ असाही होतो चमकणे, शोन चमकणे असाही त्याचा अर्थ होतो. एव्हरीडे दर दिवशी. कन्व्हर्सेशन संभाषण. ही इज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडत असे. रोजचं जे संभाषण आहे, भाषण आहे, बोलणं आहे, त्याच्यात देखील त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडते. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoy even today. Many anecdotes म्हणजे काय? मनोरंजक प्रसंग. anecdotesचा अर्थ काय आहे? मनोरंजक प्रसंग. मेनी anecdotes related म्हणजे संबंधित टू मार्क ट्वेन आर टोल्ड म्हणजे सांगणे, अँड एन्जॉय म्हणजे आनंद, इवन टुडे म्हणजे आज. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoy even today. मार्क ट्वेन विषयीचे अनेक किस्से, कथा आजही ऐकल्या किंवा सांगितल्या जातात आणि त्यांचा आनंद घेतला जातो. एन्जॉय म्हणजे आनंद, टोल्ड म्हणजे सांगणे. मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoy even today. म्हणजेच मार्क ट्वेन विषयीचे अनेक किस्से, कथा आजही ऐकल्या, सांगितल्या जातात आणि त्यांचा आनंद घेतला जातो. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. इट शूड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. इट शूड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर म्हणजे काय? बचाव करता, रक्षण करता. ग्रेट म्हणजे महान, डिफेंडर बचाव करता, संरक्षण करता. ऑफ ह्युमन व्हॅल्यूज मानवी मूल्य. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे काय? मानवी मूल्य. लाईक अ ह्युमन व्हॅल्यूज मानवी मूल्य. लाईक लिबर्टी म्हणजे काय? फ्रीडम, स्वातंत्र्य. इक्वॅलिटी समता, समानता. अँड फ्रॅटर्निटी बंधुत्व किंवा बंधुभाव. लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समता किंवा समानता, फ्रॅटर्निटी बंधुत्व किंवा बंधुभाव. म्हणजेच इट शूड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. हेही नोटेड म्हणजे काय? नमूद करणे. की हेही नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समता, आणि बंधुभाव यांसारख्या मानवी मूल्यांचे ते मोठे काय होते? समर्थक होते. डिफेंडर होते म्हणजे समर्थक होते किंवा बचाव करते होते किंवा संरक्षण करते होते. की इट शूड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक अ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. हेही नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांसारख्या मानवी मूल्यांचे मोठे काय होते? समर्थक होते. ही अपोज वॉर्स अँड imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country America. He oppose म्हणजे काय? अपोज means what? विरोध करणे. अपोज म्हणजे काय? विरोध करणे. वॉर्स म्हणजे काय? युद्ध. अँड इम्पेरियालिझम म्हणजे काय? साम्राज्यशाही. अँड सपोर्टेड म्हणजे काय? पाठिंबा देणे, आधार देणे. द कॉज म्हणजे कारण. ऑफ लेबरर्स म्हणजे काय? मजूर, कामगार, मजदूर म्हणतो आपण. लेबर्स कामगार, मजूर किंवा मजदूर. अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री म्हणजे काय? देश, अमेरिका. की ही अपोज वॉर्स अँड इम्पेरियालिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री अमेरिका. की युद्धे आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायम काय दिला आहे? सपोर्टेड दिला आहे, पाठिंबा दिला आहे. येते का लक्षात? की ही अपोज वॉर्स अँड इम्पेरियालिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल्स इन हिज कंट्री अमेरिका.
की युद्धे आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिला म्हणजेच कोणी? मार्क ट्वेन यांनी. गिवन बिलो आर सम anecdotes फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग. स्पीचेस म्हणजे काय? भाषण. अँड रायटिंग म्हणजे काय? लिखाण. गिवन बिलो म्हणजे खाली. आर सम म्हणजे काही. anecdotes म्हणजे काही किस्से आणि घटना. फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन म्हणजे काय? अवतरण असाही त्याचा अर्थ होतो. अवतरण. फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. बघा, त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे येथे देत आहोत, किंवा उतारे असंही म्हणतात. एनेक्डॉट्स किंवा कोटेशन किंवा उतारे असंही म्हणतात. म्हणजे त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे येथे देत आहोत. सम एनेक्डॉट्स या ठिकाणी दिलेले आहे त्यांच्या जीवनातील. म्हणजेच मार्क ट्वेन यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील, स्पीच अँड रायटिंग, त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे देत आहोत. कोटेशन, उतारे असंही म्हणतात. कोटेशन देत आहोत. खाली दिलं आहे बघा आता कोटेशन्स. त्यांच्या जीवनातील म्हणजे कोणाच्या? मार्क ट्वेन यांच्या जीवनातील. बघा, सम एनेक्डॉट्स म्हणजे काय? काही किस्से, काही घटना. कोणाच्या? मार्क ट्वेन यांच्या आयुष्यातील, यांच्या जीवनातील. कशा संबंधीच्या? त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे येथे देत आहोत. भाषणातील उतारे आणि लिखाणातील काही उतारे या ठिकाणी देत आहोत. सम एनेक्डॉट्स म्हणजे काही किस्से, काही घटना. बघा या ठिकाणी. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन इंटर अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव म्हणजे काय? दाढी करणे. शेव म्हणजे काय? सेव नाही, शेव नाही तर सेव काय सांगतायत सर? शेव म्हणजे दाढी करणे. बार्बर शॉप म्हणजे काय? नाव्याचे दुकान. नावी माहिती आहे तुम्हाला? केस कापणारा. बार्बर शॉप नाव्याचे दुकान. लोकल म्हणजे काय? स्थानिक. वन डे ड्युरिंग अ लेक्चर म्हणजे काय? व्याख्यान किंवा प्रवचन असे, किंवा हजामत करणे. शेव किंवा हजामत करणे असंही म्हणतो. लेक्चर, व्याख्यान किंवा प्रवचन. कळतंय का लक्षात? वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन इंटर म्हणजे प्रवेश. अ लोकल म्हणजे स्थानिक. बार्बर शॉप फॉर शेव. एके दिवशी व्याख्यानांच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक नाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन इंटर अ लोकल बार्बर शॉप फॉर शेव. एके दिवशी व्याख्यानांच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक नाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. दीज ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट विजिट टू द टाउन म्हणजे शहर किंवा गाव असं आपण म्हणतो. शहर. टोल्ड म्हणजे सांगणे. दीज ट्वेन टोल्ड द बार्बर म्हणजे नावी. वॉज हिज फर्स्ट विजिट म्हणजे भेट. टू द टाउन म्हणजे शहर. त्या शहराला ते प्रथमच भेट देत असल्याचे ट्वेन यांनी त्या नाव्याला सांगितले. कारण ते दाढी करण्यासाठी स्थानिक नाव्याच्या दुकानात गेले आणि त्याच्यानंतर त्या नावीला मार्क ट्वेनने सांगितलं की या शहराला ते प्रथमच भेट देत असल्याचे ट्वेन यांनी त्या नाव्याला सांगितले. आता नाव्याला सांगितल्यानंतर की प्रथमच मी या शहराला भेट देत आहे असे मार्क ट्वेनने त्या नाव्याला सांगितले. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम ही डिक्लेअर म्हणजे काय? जाहीर करणे. यू हॅव चूजन म्हणजे निवडणे. अ गुड टाईम टू कम ही डिक्लेअर की येथे येण्याकरिता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडला आहे. त्याने सांगितले म्हणजे कोणी? नाव्याने. की यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम ही डिक्लेअर की येथे येण्याकरिता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे. त्याने सांगितले. ओ ट्वेन रिप्लाय म्हणजे काय? प्रत्युत्तर देणे, उत्तर देणे. ओ ट्वेन रिप्लाय
खरंच? ट्वेन म्हणाले. की नाव्याने सांगितले कोणाला? मार्क ट्वेनला, की येथे येण्याकरिता तुम्ही ही अगदी योग्य वेळ निवडली आहे. त्याने सांगितले, नाव्याने सांगितले कोणाला? मार्क ट्वेनला. आणि त्याच्यानंतर मार्क ट्वेन म्हणाले, ओ ट्वेन रिप्लाइड, खरंच? खरेच? ट्वेन म्हणाले. ट्वेन म्हणाले, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट म्हणजे रात्री, लेक्चर म्हणजे व्याख्यान, गोईंग म्हणजे जाणे. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट, आज रात्री मार्क ट्वेन येथे लेक्चर म्हणजे व्याख्यान देणार आहे. की आज रात्री मार्क ट्वेन येथे व्याख्यान देणार आहेत. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. सपोज म्हणजे समजा, मानणे किंवा समजणे. सपोज यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. कोण सांगतोय? मार्क ट्वेन सांगत आहे. कोणाला? त्या नाव्याला, की आज रात्री मार्क ट्वेन येथे व्याख्यान देणार आहे, तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. आय गेज सो, मलाही वाटते. आय गेज सो, मलाही वाटते. हॅव यू बाउट युअर तिकीट येट. तिकीट बाउट म्हणजे काय? विकत घेणे. बाउट म्हणजे विकत घेणे. आणि येट म्हणजे काय? येट म्हणजे काय? अद्याप, अजून. बाउट विकत घेणे, येट अद्याप, अजून. बाउट म्हणजे विकत घेणे, येट अद्याप, अजून. हॅव यू बाउट युअर तिकीट येट. तुम्ही तिकीट काढले आहे का? तुम्ही तिकीट काढले आहे का? मग त्याच्यानंतर तो म्हणतो नो नॉट येट. अजून नाही. वेल इट्स सोल्ड आउट सो यू विल हॅव टू स्टँड. खरे म्हणजे सर्व तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला उभे राहावे लागेल. वेल इट्स सोल्ड म्हणजे काय? सोल्ड म्हणजे विकणे. सेलचे भूतकाळी रूप आहे हे सोल्ड. सेलचे SELL, सेलचे भूतकाळी रूप सोल्ड म्हणजे विकणे. वेल इट्स सोल्ड आउट सो यू विल हॅव टू स्टँड म्हणजे उभं राहणे. खरे म्हणजे सर्व तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला उभे राहावे लागेल. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ साय म्हणजे काय? सुस्कारा किंवा उसासा घेणे. साय म्हणजे काय? उसासा किंवा सुस्कारा घेणे. म्हणजे हे सगळं नावीच सांगतोय कोणाला? मार्क ट्वेनला. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ अ साय. माझे नसीब सुस्कारा टाकत ट्वेन म्हणाले. जस्ट माय लक म्हणजे काय? नशीब. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ अ साय, की माझे नसीब सुस्कारा टाकत ट्वेन म्हणाले. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर. फेलो म्हणजे सहकारी, मित्र, दोस्त. लेक्चर व्याख्यान. फेलो म्हणजे सहकारी, मित्र किंवा सोबती. की आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. व्याख्यान देते तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते. म्हणजे मी जेव्हा व्याख्यान देतो तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते, असं कोण म्हणतोय? मार्क ट्वेन त्या नाव्याला म्हणतो. आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. की व्याख्यान देतो तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते. म्हणजेच हा एक किस्सा झाला, एक घटना झाली. त्याच्यानंतर पुढे बघा. नेक्स्ट बघूया आपण. मिसेस म्हणजे काय? श्रीमती. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन अवे ओव्हर अर्ली टू से गुड बाय. मिसेस म्हणजे श्रीमती. लिव्हिंग म्हणजे सोडणे. फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन अवे म्हणजे धावणे. रॅन अवे अर्ली टू से गुड बाय. एका सकाळी श्रीमती स्टो फ्लोरिडाला जाण्याकरिता निघाल्या होत्या आणि क्लेमेन्स म्हणजे छोटा किंवा लहानपणीचा मार्क ट्वेन. द यंग और मार्क ट्वेन, छोटा किंवा लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने आला. त्यांचा निरोप घेण्यासाठी म्हणजे कोणाचा? मिसेस स्टोचा निरोप घेण्यासाठी तरुण मार्क ट्वेन आला. मिस स्टो वॉज लिव्हिंग
Florida one morning, and Clement, the young Mark Twain, ran away early to say goodbye. एका सकाळी श्रीमती स्टोव फ्लोरिडाला जाण्याकरिता निघाल्या होत्या आणि क्लेमेन्स म्हणजे छोटा किंवा लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने आला. On his return, Mrs. Clements regarded his disapprovingly. Disapprovingly means what? नापसंतीने. Disapprovingly means what? नापसंतीने. And regarded समजले. On his return, Mrs. Clements regarded his disapprovingly. तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्यांनी विचारले. त्याच्यानंतर ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डिड हिम डिस्प्रूविंगली. तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याने विचारले. काय विचारले? Why she said you haven't on any collar and tie. तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे? आता ती जाताना मिसेस स्टोव कोणाला? मिस्टर क्लेमेंटला सांगितले. तेही नापसंत की ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेंट्स रिगार्डिड हिज disapprovingly. Why she said you haven't on any collar and tie. की तो परत जाताना त्यांनी म्हणजेच मिसेस स्टोवने, श्रीमती स्टोवने नापसंती दर्शवत त्याला विचारले, तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरं? की तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे असं तिने सांगितले म्हणजेच मिसेस स्टोवने सांगितले. कोणाला? मिस्टर क्लेमेंट्सला. मग त्याच्यानंतर ही सेड, तो म्हणाला, ही सेड नथिंग बट वेंट अप टू हिज रूम, did up these item in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant while line. Servant म्हणजे काय? नोकर. He said nothing but went up to his room, did up these item म्हणजे विशेष बातमी असाही त्याचा एक अर्थ होतो. अँड नीट म्हणजे काय? व्यवस्थित. नीट मीन्स व्यवस्थित. पॅकेज म्हणजे गठ्ठा किंवा पुडके. अँड सेंड म्हणजे पाठविणे. इट ओव्हर टू मिसेस स्टोव बाय अ सर्वंट विथ लाईन. सर्वंट नोकर. त्याच्यानंतर तो काहीच म्हणाला नाही. मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराकरवी त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर एक चिठ्ठीही. He said nothing but went up to his room, did up these items in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. तो काहीच म्हणाला नाही. कोण? मार्क ट्वेन. मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराच्या हातात त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर एक चिठ्ठीही. की त्याने काय? एका नोकराकरवी त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर चिठ्ठीही. हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. आणि त्याच्यानंतर माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. त्याच्यानंतर माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. अशा पद्धतीने मिसेस स्टोव. आज इथपर्यंत आपण हे जे लेसन आहे मार्क ट्वेन, हे स्वयं अध्ययनाचा पाठ आहे, तरी आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत. आज आपण जे मार्क ट्वेन हे जे लेसन आहे आणि त्या लेसनवरील जो पेज नंबर 43 आहे त्याच्यावर आधारित जेवढेही पॅरेग्राफ आहे, जेवढेही पॅसेज आहेत, जेवढेही उतारे आहेत, त्यांविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आहे. आणि यांविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही मला
हमखास विचारू शकतात. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद.